नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. कोकण आणि निसर्ग हे जणू काही समानार्थी शब्दच आहेत. पावसाळ्यात तर कोकणातला निसर्ग आणखीनच बहरलेला असतो. आणि हो, कोकणाला वरदान म्हणून लाभलेला हा समुद्र किनारा तर पावसाळ्यात आणखीनच सुंदर दिसतो. पण तितक्याच या समुद्राच्या लाटा थोडीशी काळजात धडकी भरवणाऱ्या असतात. हे निसर्गाचं जरी रौद्र रूप असलं तरी निसर्ग कायम आपल्याला काही ना काहीतरी देतच असतो. जसं की आपण बघू शकताय, हे दृश्य आहे अंजनवेल इथल्या जेटीवरचं. आणि इथे काही लोक या समुद्रामध्ये मासेमारी करत आहेत. यांच्यापैकी काही जण उपजीविका म्हणून तर काही छंद म्हणून ही मासेमारी करतात. कोकणात मासे पकडण्याला गरवणं असा शब्द आहे. कोकणात आजही पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते. समुद्र, नद्या तसेच शेतात साचलेलं पावसाचं पाणी या सगळ्यांमध्येच पारंपरिक पद्धतीने मासे आणि खेकडे पकडले जातात. हे सगळेच प्रकार अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. सध्या आपण बघू शकतोय की हे काही हौशी कोकणकर पाण्यामध्ये गळ टाकून मासे पकडायचा प्रयत्न करत आहेत. या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांची त्यांना अजिबातच भीती वाटत नाही असं दिसतंय. तसं बघायला गेलं तर मासे आपण मार्केटमधून विकतसुद्धा आणू शकतो. पण असे स्वतः गळ टाकून मासे पकडण्यामधली मजा काही औरच असते. मला स्वतःला एकदा तरी कोकणात गेल्यावरती हा मासेमारीचा अनुभव घ्यायचाच आहे. पण हे कितपत जमेल शंकाच आहे, कारण याच्यामध्ये या लोकांचं एक स्पेसिफिक टेक्निक असतं. ते सगळ्यांनाच जमतं असं नाही, पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना. हा व्हिडिओ अंजनवेल इथले सर्पमित्र नितीश कुरधुंडकर यांनी शूट केला आहे. नितीश सर स्वतः गरवण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की कधीही तुम्ही कोकणात गेलात तर या पारंपरिक कोकणी लोकजीवनाचा अनुभव नक्की घ्या. जमलंच तर या लोकजीवनाचा एक भाग बनून बघा. त्यातून तुम्हाला नक्कीच एक अविस्मरणीय असा अनुभव मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच तुम्हाला माझ्या चॅनलवरती अजून असे कोकणातले कोणते व्हिडिओज बघायला आवडतील तेही प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि निसर्गाचा वेध लावणारे आणि निसर्गातील विविध गोष्टींची माहिती देणारे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.